आणि मजेत ना. मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, मी आज सुद्धा तुमच्याशी एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर तो ब्लाऊज मी फोरटक्समध्ये स्टिच केलेला आहे आणि बॅकचा नेक आहे तो मी डीपमध्ये स्टिच केलेला आहे. तो मी कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. नक्कीच तुम्हाला तो आवडेल अशी मी अपेक्षा करते. त्याला तर मग मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखवते केलेला आहे. समोरच्या साईडने प्रिन्सेस कट आहे आणि याचा जो नेक आहे तो सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला स्वीटहर्ट नेक म्हणतात किंवा कोण कोण पंचकोनी गळा बोलतात. तर त्या टाईपमध्ये मी हा नेक स्टिच केलेला आहे. खूप सुंदर लुक येऊन जातो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करू शकता किंवा तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच स्टिच करून देऊ शकता. बघा, फ्रंट नेक याचं जे फिनिशिंग आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे. मी हा फक्त स्टिच करून घेतलेला आहे. अजून ह्याला हात शिलाई आणि हुक्स वगैरे लावणं बाकी आहे. सो मी इथं बघा किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. तुम्ही एक साईडचे मी दाखवते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंग, जसा आपल्याला शेप हवा आहे अगदी तसाच येऊन गेलेला आहे. याला इथं जी टिप दिसते ती मी आता हात शिलाई उठवून टाकणार आहे आणि इथं हात शिलाई घालून घेणार आहे. याच्यानंतर तर तुमच्या ब्लाऊजला इतकं सुंदर लुक येणार आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर असं ब्लाऊजचं वाटून जातं. तुम्ही अशी साडी आहे अशामध्ये स्टिच साडी आहे आणि त्याच्या जो काट आहे तो अशामध्ये ब्लाऊज साडीचा येणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी साडी आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा वाटणार आहे. मी हा नेक आहे तो इथं स्टिच केलेला आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे याच्यामध्ये मी थोडासा चेंज करून घेतलेला आहे. पूर्ण ब्लाऊज पीस आहे तो, फक्त स्लीवला याची ही जी डिझाईन आहे ती येणार होती. स्लीवला ही डिझाईन येणार होती आणि बॅक साईड आहे तो पूर्ण प्लेन वाटणार होता. तर ते थोडं एकदम असं थोडंसं कसं तरी म्हणजे एकदम असं प्लेन आणि थोडंसं लुक एवढा काही आला नसता म्हणून मी इथं एक थोडीशी मी आयडिया लावून इथं बघू शकता तुम्ही बॅकला असं कमरेच्या साईडला अशा दोन साईडला दोन अशा पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहेत बघा इथं जवळनं. आणि ही जी टीप दिसते ही मी उसवून टाकणार आहे. ही कमरेला आतल्या साईडने मी पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्याची मी ही करून घेतलेला आहे. त्यामुळे इथं सुद्धा हात शिलाई येणार आहे आणि ही सुद्धा टिप तुम्हाला बिलकुल दिसणार नाही. सध्या मी फक्त स्टिच केलेला आहे आणि तुमच्याशी शेअर करायचं होतं जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊ शकते. तर बघू शकता मी बॅक नेकला पूर्ण असं इथं अजून नॉट सुद्धा लावायचे आहेत. माझ्या नॉट लावायच्या विसरून गेल्या होत्या, माझ्या नॉट संपलेल्या आहेत. सो म्हटलं नंतर लावलं तरी चालतं. ते आहे बघू शकता तुम्ही जर दिसत असेल तर किती सुंदर अशी पायपिंग आलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम जवळ आणि हे करून फक्त एक पट्टी होती तर मी कट करून थोडंसं असं त्याला लुक यावा ब्लाऊजला यासाठी अशाच कलरच्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत मी आणि त्या खाली आणि वर लावलेला आहे. याच्याने ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येऊन जातो. तुम्ही सुद्धा जर तुमच्या ब्लाऊजमध्ये असे थोडंसं काही असं करणार असाल ना जेणेकरून ब्लाऊजला लुक खूप सुंदर यावा यासाठी तर तुम्ही नक्कीच असं काहीसं ट्राय करू शकता. याच्याने ब्लाऊजला खूप सुंदर लुक येऊन जातो. आणि हा प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. याचा तो टच आहे किंवा एकदम हे प्रिन्सेस कटचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर असं हे आलेलं आहे. आता साईडला क्रॉप वगैरे काही सुद्धा यूज केलेलं नाही आहे मी. खूप सुंदर असा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. आता हे ते स्टिच करून देऊ शकताय. आणि असं समोरच्या साईडला असा पंचकोनी नेक आणि बॅकच्या साईडला असं राऊंड नेकमध्ये म्हणाल ना तर तुम्ही खूप सुंदर असा हा कॉम्बिनेशन होऊन जाताना खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक येऊन जातो. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ब्लाऊज स्टिच करू शकता. आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा जर एखाद्याला फायदा होणार असेल तर ते खूप सुंदर ठरून जाईल किंवा खूप छान होईल. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजसुद्धा स्टिच करून घेऊ शकता. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.